महालक्ष्मी सरसचा असा हा बलून, हा संपूर्ण असा हा थीम एरिया आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक्झिबिशन झोनचं हे प्रवेशद्वार आहे. फूड कोर्टमध्ये प्रवेश करत आहोत. हा फुल AC फूड कोर्ट आहे. इथे 80 स्टॉल्स आहेत. वडापाव कितीला आहे? अच्छा, 30 ला एक 50. चिकन थालीपीठ 150 ला आणि वगैरे मॅरिनेट करून ठेवलेले आहे. ही थाली 150, प्लेट 400 रुपये, सुरमई 650. 200 रुपये थाली. त्यात काय पुरणपोळीचा मांडा, पुरणपोळी, रस, वडे थाली 250 रुपये. कोंबडी वडे आहे, मटण रस्सा, चिकन रस्सा, कोलंबी मसाला, चिकन कलेजी आहे हे सावजी मटन 250 काय 150 रुपये. अच्छा, हा लेग पीस 60 रुपयाला आहे, 70 रुपयाला आहे. थालीपीठ आहे की धपाट आहे? काय धपाट ही थाली 150 रुपये, 250 ला आहे. किती? 80 रुपये. कितीला आहे थाली हो ही? 150 रुपये. 150 रुपये. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझा महालक्ष्मी सरस 2026 वाशीचा सिडको एक्झिबिशन सेंटरचा ब्लॉग पाहिला असेल. तर आता गेल्या महिन्यामध्येच तो महालक्ष्मी सरस वाशीचा झाला. आता या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये 2 मे ते 14 मेपर्यंत इकडे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स एक्झिबिशन सेंटरमध्ये महालक्ष्मी सरस 2026 सुरू आहे. तर मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आता इथला जे थीम एरिया जो आहे, म्हणजे जे काय सुशोभीकरण केलेलं आहे ते दाखवणार आहे. आणि फूड झोन जो आहे, म्हणजे फूड कोर्टमध्ये फुल AC आहे आणि 80 स्टॉल्स आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता चला तर बघूया इथे कुठले कुठले फूड स्टॉल्स आहेत आणि थीम एरियामध्ये काय काय केलं आहे. तुम्ही बँड्रावरून जर आलात तर शेअर ऑटोनी इथून येऊ शकता, किंवा मग तुम्हाला पार्किंग करायची असेल तर पार्किंग झोन त्या बाजूला आहे. आणि नंतर मग ही बघा, ही अशी एंट्री आहे महालक्ष्मी सरस BKC 2026ची. तर आता आपण आतमध्ये बघूया इथे काय काय आहे ते. तर हा बघा, हा संपूर्ण असा हा थीम एरिया आहे. आणि इथे कारच्या मागे बघू शकता त्या बाजूचा एरो आहे. एक्झिबिशन झोन इथे आहे. ह्या इथे सगळे 500च्या आसपास स्टॉल्स आहेत, जे महाराष्ट्र आणि इतर राज्यातले पण आहेत. तर त्या स्टॉल्समध्ये काय काय प्रोडक्ट्स आहेत ते सगळं मी तुम्हाला माझ्या आर्ट प्रमोद ह्या यूट्यूब चॅनलवरती त्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. बघा, हा एक्झिबिशन झोन आहे. इथे हा फूड कोर्टचा हा एंट्रन्स आहे आणि ह्या बाजूला हा सगळा हा असा डेझर्ट एरिया आहे. आणि जर इथे या बोर्डवरती जर तुम्ही पाहिलं तर तो एक्झिबिशन राईट साईडला आहे, थीम एरिया राईट साईडला आहे. तुम्ही बघू शकता इथे बघा, हे सुंदर असं हे आर्ट केलेलं आहे. या स्त्रीचं हे पेंटिंग, आणि नंतर मग वरती पण ती बघा शेप आहे. आणि या इथे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा हा पुतळा आहे. तसाच हा बघा उमेद मार्टचा असा सुंदर असा हा लोगो, आणि वरती पण हे सुंदर असं डिझाईन आहे. तसंच इथे या इथे पण बघा, महालक्ष्मी सरस 2026च्या खाली त्याची ही बैलगाडी आणि सुंदर असं हे पेंटिंग केलेलं आहे. विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. आणि नंतर मग खाली महाराष्ट्र शासन ग्रामविकास पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य आणि ग्रामीण जीवनोन्नती अभियान, आणि सुंदर असं हे स्कल्पचर आहे. वारली पेंटिंग आहे आणि वरती बघा सुंदर असं हे आर्टवर्क आणि पेंटिंग आहे. महालक्ष्मी सरसचा असा हा बलून स्कायमध्ये फ्लाय होत आहे. आणि नंतर मग इथे बघाल तर या इथे पण बघा, हे सुंदर असं हे वृक्ष आणि स्टॅच्यू आहे. या इथे हे नगररत्न अगरबत्तीचं असं हे सॅम्पल असं दाखवलेलं आहे. या साईडला वॉशरूम आणि हँडवॉश आहे. आणि इथे हा लखपती दीदींचा असा आर्टवर्क केलेला आहे. या साईडला पण बघा, हे असं आर्ट सगळं हे कामं करतानाचं असं सगळं हे दाखवलेलं आहे. त्या इथे पण बघा, हे स्टॅच्यूज असे. आणि इकडे मी लखपती दीदी बनणार, महात्मा ज्योतिबा
फुले त्यांचा असा हा सुंदर असा हा स्टॅच्यू, बाई फुलेंचा असा हा स्टॅच्यू आहे. तिकडे उमेदचा लोगो आहे आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सचं मॉडेल्स बनवलेल्या आर्टवर्क आहेत. हे बघा, हे एक्झिबिशन झोनचं हे प्रवेशद्वार आहे. इथला तर तुम्ही माझा व्लॉग पाहिलाच असणार आर्ट प्रमोद या चॅनलवरती. मध्ये आल्यावरती बघा ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडची पण इथे अशी व्यवस्था आहे. या साईडला पण एक ॲम्ब्युलन्स आहे. तर इथे डावीकडनं पार्किंग एरिया आहे. आता आपण संपूर्ण थीम एरिया पाहिला. आता इथून आतमध्ये प्रवेश करून आपण फूड कोर्टमध्ये जाणार आहोत. फूड कोर्टमध्ये प्रवेश करत आहोत. तर हा फुल AC फूड कोर्ट आहे. इथे 80 स्टॉल्स आहेत हे असे. आता आपण एक एक करून स्टॉल्स बघूया. हा अमरावतीचा स्टॉल आहे. या इथे बघा हे सगळं असं व्हेज आहे. कशी आहे थाली? 150 रुपये. 150 रुपयाला. काय काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये 2 भाज्या आहे. हां हां. 2 भाज्या, बेसन. भरीत, हां हां भात, हां हां. एक पोळी, भाकरी पोळी. अच्छा, पोळी किंवा भाकरी. अच्छा अच्छा. आणि थालीपीठ पण आहे. थालीपीठ पण आहे. दही अच्छा धपाट आहे. अच्छा, दही धपाटा थालीपीठ ते पण आहे. अच्छा, तर ठीक आहे. हे बघा हे सगळे या स्टॉलवरती एवढे डिशेस आहेत. पुरणपोळी पण आहे. अच्छा, ठीक आहे. हा आलिशान महिला स्वयंसहायता समूहाचा हा स्टॉल आहे. हा खालापूर जिल्हा रायगडमधला स्टॉल आहे. इथे बघा हे असे सगळे डिशेस आहेत. थाली कितीला आहे? ही थाली 150. 150ला आहे. अच्छा अच्छा. आणि चिकन थाली आहे 200 ला. चिकन थाली 200ला आहे. अच्छा, मेदू वडे वगैरे आहेत का ते? अच्छा. थाली आहे. सुरमई थाली कितीला आहे? सुरमई थाली? अच्छा, इथे प्राईस दिलेले आहेत ते. अच्छा अच्छा. हां हां, ठीक आहे. तर हा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान माणगाव रायगडचा हा स्टॉल आहे. त्या इथे बघा बांगडा आहे. नंतर मग चिकन वगैरे पण आहे. कोळी स्पेशल नॉनव्हेजचा हा स्टॉल आहे. त्याचे बघा हे फिश मॅरिनेट करून ठेवलेले आहे. ही थाली काय काय येणार याच्यामध्ये? ही चिकन थाळी आहे. हां हां. त्याच्यामध्ये भाकरी येणार, हां. भात येणार, चिकन सुक्क आणि चिकन असं ग्रेव्ही वाला. टाईप पातळ. अच्छा अच्छा. आणि पापलेट फ्राय कितीला आहे तुमच्याकडे? पापलेट फ्राय आहे 350 रुपये. 350. अच्छा, ठीक. सुरमई फ्राय पण 350. सुरमई फ्राय, ठीक. या स्टॉलवरती बघा सुंदर असे हे पापलेटाचे मॉडेल्स लावलेले आहेत. सुरमई पण आहे. तर हा पण अलिबाग रायगडचा स्टॉल आहे. या इथे सगळे असे हे डिशेस आहेत. अंजनगाव अमरावतीचा स्टॉल आहे. या इथे बघा ही इकडे अशी ही थाली आहे. कितीला आहे थाली ही? 150 रुपये. अच्छा. हां हां. कोल्हापुरी फूडचा स्टॉल आहे. या इथे बघा हे असे सुरमई वगैरे मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. पॉपलेट मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. आणि नंतर मग हे कोंबडी वडे पण आहेत. तर कोंबडी वडे कितीला आहे? कोंबडी वडे 350 रुपयाला थाळी आहे. अच्छा, 350 रुपयाला थाळी आहे. आणि बाकी हे फिशची थाली कशी? पापलेट हां? 700 रुपये. अच्छा, 700 रुपये. आणि सुरमई 600 रुपये. 600 रुपये थाळी ना. एवढे सगळे डिशेस आहेत तुमच्याकडे. ठीक ठीक आहे, धन्यवाद. कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा. अच्छा, तांबडा पांढरा रस्सा पण आहे. ठीक. तर हा साताऱ्याचा स्टॉल आहे. या इथे बघा हे असे सगळे थाली आहेत. ही कशी थाली आहे हो? कितीला आहे? 250ला आहे. अच्छा अच्छा. बघा हा आईस्क्रीमचा स्टॉल आहे. या इकडे सगळे असे हे मँगो शेक, नंतर मग चॉकलेट शेक, ड्रायफ्रूट आणि नंतर मग नॅचरल आईस्क्रीम, राजभोज वगैरे हे सगळे आहे. कोल्हापूरचा स्टॉल आहे. या इथे बघा थालीपीठ आणि नंतर मग व्हेज थाली, मिसळ वगैरे पण आहे. कितीला आहे थालीपीठ? हां, 70 रुपयाला. थालीपीठ आहे की धपाट आहे? काय धपाट आहे. आणि मिसळ कितीला? 70 रुपये. अच्छा. ठाणे जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. या इथे बघा हे सगळे मोदक, चिकन थाली आणि बाकी कसे आहे? कोंबडी वडे आहेत का? 70 रुपयाला आहे. अच्छा अच्छा, ठीक. हा जिल्ह्याचा स्टॉल आहे.
या इथे ही व्हेज थाली कशी आहे? 150 150. आणि सगळंच मिळालं. हे काय सगळं हे सगळं? झुणका आहे, भरीत आहे, अच्छा सलाद आहे, लोणचं आहे, बासुंदी आहे, पुरणपोळी पण आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. तर एवढे सगळे असे डिशेस आहेत या स्टॉलवर. जिल्ह्याचा स्टॉल आहे. हे काय आहे? भरीत. भरीत आहे. अच्छा. आणि हे बेसन झुणका. अच्छा अच्छा. कसं आहे म्हणजे भात वगैरे कसं आहे डिश कशी? हा, 200 रुपये थालीमध्ये सगळं येणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. या इथे बघा भाजी, नंतर मग हे सगळं आहे. हे काय आहे? थालीपीठ. थालीपीठ कितीला आहे ते? 100 रुपयाला. आणि हे जिल्ह्याचा स्टॉल आहे. पापलेट फ्राय कसं आहे हे? पापलेट 400 रुपये. 400 रुपये. अच्छा. आणि पापलेट थाली वगैरे आहे का? थाळी आहे पूर्ण. कितीला? 500. 500ला थाली आहे. अच्छा. नाशिकचा स्टॉल आहे. या स्टॉलवरती बघा हे सगळे असे डिशेस आहेत. आणि इथे पण बघा थालीपीठ आणि दही धपाटा वगैरे आहे. स्टॉलवरती कोकणी फूडमध्ये मोदक, मटर कटलेट, मंडण, कॉर्न पकोडा वगैरे आहे. अंबिका महिला बचत गट लातूरचा स्टॉल आहे. ही कशी आहे थाली? हा, 130 रुपयाला. काय काय आहे त्याच्यामध्ये? हरभऱ्याची भाजी, वांग्याची भाजी, अच्छा. आणि वरण, आणि काय भाकरी आहे की चपाती? चपाती आणि थालीपीठ. अच्छा अच्छा, ठीक आहे. जालना जिल्ह्याचा स्टॉल आहे. ही अशी थाली आहे. पुण्याचा हा स्टॉल आहे. या इथे पण बघा हे मासवडी आणि बाकी पण सगळे डिशेस आहेत. जळगाव जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. हे कसं आहे? पुरणपोळीचा मांडा कितीला आहे? मांडा 150 आहे. 150ला. आणि हे? आपल्याकडे कांद्याची भाजी आहे, वरण, अच्छा. हां हां, कांद्याची भाजी. जळगावच्या वांग्याचं भरीत असतं. अच्छा अच्छा. हां हां. आणि हे का काय कटलेट वगैरे? हां, पट्टी पट्टी. दाल बाटी. अच्छा, कितीला ती? दाल बाटीची पूर्ण थाळी 250 रुपयाला आहे. 250 रुपयाला थाली आहे ती. तुमच्याकडे एवढ्या सगळ्या या डिशेस आहेत. ठीक. पोळी, आमरस आमरस वगैरे पण आहे. जिल्ह्याचा स्टॉल आहे. ही कशी आहे थाली? ही थाली 150 रुपये. 150 रुपयाला. आणि हे अप्पे वगैरे भजी वगैरे आहे का? भजी हे वेगळे आहेत सर. हां हां. 30 रुपये प्लेट म्हणजे भजी लावलेली 30 आहे. रुपये. 30 रुपये. अच्छा. पुरणपोळी आहे. हां हां हां. लौकीचं थालीपीठ आहे. हां हां हां. आणि हे कुठली भजी? ही वेगळी भजी आहे. ही मुगाची भजी. अच्छा अच्छा. भजी आहे. ही अप्पे आहे. हां हां. आणि हे काय कैरीपणा आहे का? भाकर पण आहे. कैरीपणा पण आहे. हां, पन्नास. कैरीपणा ग्लास कसं आहे? 20 रुपये. 20 रुपयाला आहे. अच्छा ठीक आहे. जिल्ह्याचा स्टॉल आहे. ती कशी आहे थाली? भाकरी काय मासवडी? आणि भाजी कसली आहे? आमटी आहे, डाळीची आमटी. कितीला आहे ही? 80 रुपये. किती? 80 रुपये. अच्छा. आणि ही? ही 100 ला प्लेट आहे. अच्छा. याच्यात रस येतो, भात. अच्छा अच्छा. आमरस आहे का? ही आमरस आहे. हां हां हां. याच्यासोबत पुरणाची पोळी येतात. पुरणपोळी वगैरे. ते म्हणून. अच्छा. आणि हे ताक आहे. 20 रुपये ग्लास. किती? 20 रुपये ग्लास. अच्छा अच्छा, ठीक आहे. कसे आहे मंचुरियन? 60 रुपयाला आहे. अच्छा अच्छा. आणि मासवडी कितीला आहे? थाली घेतली 150 रुपये थाळी. अच्छा, 150 रुपये थाली मासवडीची. हे आईस्क्रीम सेंटर आहे. नगरचा स्टॉल आहे. या इथे पण बघा ही थाली कशी आहे? 200 रुपये थाळी. त्यात काय? पुरणपोळीचा मांडा. पुरणपोळी, रस, खीर आहे आपलं, रस, काळी भाजी, भाजी. हा आमरस आहे का? हो, अच्छा. आणि ही मासवडीची थाली कशी? ही 150 रुपयाला आहे. 150 रुपयाला. अच्छा, ठीक आहे. या जिल्ह्याचा स्टॉल आहे. बरं, या इथे पण बघा हे कितीला आहे थाली? हो, ही 150 रुपयाला आहे. अच्छा अच्छा. हे बघा या थालीमध्ये हे सगळं असं एवढं आहे. परभणीचा हा स्टॉल आहे. या इथे पण बघा हे सगळं आहे. आमटी, भात, नंतर मग या असं बॉक्समध्ये असं हे दिलं जातं. आणि इकडे पण बघा हे दही धपाटा आहे, भजी आहे, झुणका भाकर वगैरे पण आहे या स्टॉलवर. हा जळगाव जिल्ह्याचा स्टॉल आहे. कढी फुंके, भरीत भाकरी आणि खापरवरची पुरणपोळी आहे या स्टॉलवर. खापरवरची पुरणपोळी म्हणजे हा पुरणपोळीचा मांडा आहे. हा वर्धा जिल्ह्याचा स्टॉल आहे. या इथे सगळं भेळ वगैरे आहे आणि या इथे ही थाली पण आहे.
जिल्ह्याचा स्टॉल आहे इथे. हे कुठलं आहे हे मटण? हा, काळा मसाला. आणि हे हा लेग पीस आहेत. आणि हे कुठले आहेत? मटन आहे मट- हा चिकन आहे. अच्छा, कसं आहे थाली डिश कशी? 350 रुपये थाळी. हा 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 250 रुपये थाळी. हा. चिकन हे कलेजी आहे सर. कल्लेजी. चिकन कलेजी. हा हा 200 रुपये थाळी. हा हा. आणि हे 100 ला एक पीस. 100ला एक पीस आहे लेग पीस. ठीक. बीड जिल्ह्याचा स्टॉल आहे. त्या इथे पण बघा सगळं मटण, चिकन, काळा मटण वगैरे सगळं आहे. कसं आहे बांगडा? बांगडा फक्त बांगडा पाहिजे का? नाही नाही, हे कसं आहे माहिती पाहिजे. माहिती पाहिजे. बांगडा कसा? 50 रुपये. आणि पापलेट आपले 300 रुपये. 300. आणि हे कोंबडी वडे कितीला आहे? कोंबडी वडे थाळी 250 रुपये. थाळी. आणि नुसते कोंबडी वडे? ते कोंबडी वडे 50 रुपये. नाही नाही, नुसते वडे 50. पण हा. त्याच्याबरोबर चिकन कितीला आहे? चिकन येणार की? चिकन थाळीत येणार ना ते. थाळीमध्ये येणार. भात नको असेल तर? मग जास्त 200 रुपये द्या. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, चालेल. सर्वदे स्पेशल सावजीचा स्टॉल आहे. हो, हे कुठलं आहे? हे सावजी चिकन कलेजी आहे. चिकन कलेजी. आणि हे हे सावजी मटन आहे. मटण आहे. आणि हे हे सावजी चिकन आहे. सावजी चिकन. अच्छा. आणि हे हे सावजीचा रस्सा आहे. रस्सा आहे ते. आणि हिरवं काय आहे ते? हे पाया सूप. पाया सूप. आणि हे वालं हे खरडा मटन आहे. खरडा मटण. अच्छा. आणि हे हे खरडा चिकन आहे. खरडा चिकन. आणि हे हे ड्रामस्टिक आहे. अच्छा अच्छा, सावजी मसाला आहे. सावजी मसाल्यामध्ये. हे कितीला आहे ही? हे 400 रुपयाला थाळी आहे याची. अच्छा, 400ला थाळी. 2 पीस येतील. भाकरी येईल. हा. आणि राईस. अच्छा अच्छा, बरोबर. बाकी तुमच्याकडे हे सगळं किमा पाव. वजरी पाव, किमा पाव वगैरे 70 रुपये वगैरे असं. हे दादा ते काय म्हणतात ते ठीक आहे. बघा, ही हैदराबादी दम बिर्याणी. कशी आहे हैदराबादी दम बिर्याणी? 250 काय. तर ह्या इथे बघा ये भेड़ है, ये पोटैटो ट्विस्टर कितने का है? 60 रुपये. और ये दाल वडा दाल वाड़ा कितने का है? वो 50 रुपये. 50 रुपया प्लेट. कितना? 3 आएगा. ठीक. इकडे हैदराबादी चिकन बिर्याणी आहे. तर बघा हे याचे असे प्राइजेस आहेत. हैदराबादी चिकन दम बिर्याणी 250, नंतर मग मटन दम बिर्याणी 350. आणि सगळे असे हे डिशेस आहेत. अच्छा, हे स्वीट 150ला. एक का 50. एक बॉक्स 150. कोल्हापूरचा स्टॉल आहे. कोल्हापूरची झणझणीत मिसळ पाव आहे इकडे. नंतर मग पांढरा तांबडा रस्सा पण आहे. कोल्हापुरी गरम गरम मिसळ पाव. कोल्हापूरचा स्टॉल आहे. इथे स्पेशल मटन थाळी, स्पेशल चिकन थाळी सगळं आहे. आणि या इथे बघा हे वडे पण आहेत. आणि इकडे मॅरिनेट करून ठेवलेले सुरमई आणि पापलेट पण आहे. यवतमाळ जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. तर या इथे बघा हे सगळे असे डिशेस आहेत. बघा हे फ्राय करून ठेवलेले पापलेट आहेत. भंडारा जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. तिथे बघा हे सगळे असे हे डिशेस आहेत. हिंगोलीचा हा स्टॉल आहे. या इथे बघा चिकन आणि मटण आणि बाकी सगळे असे हे डिशेस आहेत. पालघर जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. पापलेट फ्राय कितीला आहे हो? 500ला. आणि प्रॉन्सची डिश कितीला आहे ही? 200. आणि सुरमई 650. जिल्ह्याचा स्टॉल आहे. इकडे बघा मटन ताट आहे, चिकन ताट, सगळ्याच्या किमती बाजूला दिलेल्या आहेत. अंडा मसाला वगैरे. आणि ही का बिर्याणी आहे का? कितीला आहे? 150ला आहे. वाशिम जिल्ह्याचा स्टॉल आहे. या इथे बघा सगळे असे हे व्हेज डिशेस आपल्याला दिसत आहेत. भात, वरण, नंतर मग आमटी, वांग्याचं, कारलं. ठाणे जिल्ह्याचा स्टॉल आहे. इकडे बघा कोंबडी वडे आहे, मटण रस्सा, चिकन रस्सा, कोलंबी मसाला, चिकन कलेजी, मग सुकीत चिकन, वदडी मसाला, खेकडा मसाला, बोंबील फ्राय, मग सुरमई फ्राय, कोलंबी फ्राय, पापलेट फ्राय, बांगडा फ्राय आणि मांदेली फ्राय. त्या इथे हा सोलापूरचा स्टॉल आहे. इथे बघा हे मिसळ ते अशी ही डिश आहे. नंतर मग हे काय आहे? थालीपीठ. अच्छा, कितीला आहे हे? 70 रुपयाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. त्या इथे बघा हे कोंबडी वडे थाली तयार होत आहे. जिल्ह्याचा स्टॉल आहे. कसं आहे हे? सर हे चिकन थाळी. चिकन थालीपीठ.
ज्वारीच्या पिठाचं आंबील. आंबील 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 पिलाला तसं टाकायचं. पीठ कितीला आहे? 100 रुपये. 100 रुपयाला आहे. आलो ना. तर इथे बघा हे सगळे असे डिशेस आहेत त्याच्या प्राइसेस इथे दिलेल्या आहेत. सांगली जिल्ह्याचा स्टॉल आहे बघा. इथे ही अशी एक थाली आहे आणि अंडा थाली पण आहे. हे काय आहे हो? हे काय आहे? हे घारे आहेत. घारे. आजी बनवते ना पहिले तसे घारे आहेत आणि हे सॅलड आहे. अच्छा हे चालेल. बाजरीची भाकरी तीळ लावलेली चपाती अच्छा अंडा द्या ना मला एक. नाही हे कितीला आहे ही डिश? ही डिश पाहिजे तुम्हाला? नाही कितीला आहे ती? ही डिश 50 रुपयाला नाश्त्यासाठी मी बनवली. एक प्लेट आणि घारे द्यायची. अच्छा अच्छा ठीक आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा स्टॉल आहे. इथे झुणका भाकरी पोळी भाकरी वगैरे आहे. तर इथे बघा ही अशी सॅम्पल थाली ठेवलेली आहे. पालघर जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. तर इथे ही प्रॉन्सची डिश कशी आहे? प्रॉन्सची डिश कितीला आहे? 200ला आहे. बरोबर. अच्छा हे चिकन वगैरे आहे का सगळं? हा हे गावरान चिकन आहे आपल्याकडे. गावरान चिकनची थाली कितीला आहे? 400 रुपये. 400 रुपयाला आहे. हे 250 रुपये थाळी आहे. अच्छा 250. आणि ही फिश करी येते. अच्छा फिश करी प्रॉन्सची आहे का ती? हा, prawns. कितीला आहे ती? फिश जसं याच्यानुसार आहे आपल्या दुसरे फॉर्म. अच्छा. दुसरं पण काय काय हवं असतं ना त्याच्यात. अच्छा अच्छा ठीक आहे. तूरचा स्टॉल आहे. कसं आहे हे लेग पीस? 100 रुपयाला. आणि हे काय आहे? सुका मटण. कितीला आहे ती? 150ला. 350ला थाळी. अच्छा अच्छा. आणि हा चिकन कलेजी कितीला? 200 रुपयाला आहे. आणि हे मटण चिकन आहे कितीला? हा 250. जालना जिल्ह्याचा स्टॉल आहे. हे काय आहे? कंटकी. हा कंटकी. कंटकी. कशी आहे ती डिश? चिकनची. कितीला आहे? 200ला. आणि हे कलेजी पेठा. कलेजी कितीला आहे? कितीला आहे? हा 150ला. आणि हे गावरान मटन मसाला 2 भाकरी भात 350. नंतर मग हे चिकन ती आहे 250ला. आणि अंड्याची 200ला आहे. ते या हिंगोलीच्या स्टॉलवरती पण बघा हे सगळं आहे. म्हणजे मिरची भजी वांगा भरीत. अच्छा. आणि हे काय कढी? कढी आहे भात आहे. हां हां भात आहे. मसाला पापड आहे. अच्छा. तर ही थाली कितीला आहे? 150 रुपये. 150ला आहे. कितीला आहे? 150 ला. 150ला आहे. अच्छा. आणि पापड कितीला? नाही पापड अच्छा सोबतच आहे ते. अच्छा. हे भोजनालय स्पेशल. ही भाजी कितीला आहे? कारला आहे. कारला म्हणजे ते थाली आहे मध्ये. कितीला आहे थाली? 150ला. आणि हे काय थालीपीठ? धपाटा कितीला? 70ला आहे. आणि पुरणपोळी हा. पुरण मांडा पुरणपोळीचा मांडा कितीला? मांडा 100ला. 100ला आहे. अच्छा ड्रायफ्रूट सारण आहे. अच्छा अच्छा ठीक आहे. पुरणपोळी सोबत ठीक आहे. ही एक थाली रेडी झालेली आहे या धुळे जिल्ह्याची. यात सगळे असे सगळे हे डिश. धाराशिवचा स्टॉल आहे. कसे हे लेग पीस? 180ला 2 आहे. आणि हे बिर्याणी कितीला आहे? 300ला फुल 150ला हाफ. अच्छा. आणि मटन कलेजी कितीला आहे? 350 रुपयाला थाळी. थाली. भाकर येणार, अच्छा अच्छा. ज्वारी येते. हां हां. हे मटन 350. अच्छा ग्रेव्ही चिकन. आता संपलं आणि बनवायचं चालू आहे. अच्छा अच्छा. हां हां. आणि हे फिश कितीला आहे? 150ला 4 पीस. ओके. शिवाजीनगरचा स्टॉल आहे. ही कुठली डिश आहे ही? चिकन. कितीला आहे डिश? डिश आहे की थाली आहे? कितीला? 250 रुपये. आणि हे मटण आहे कितीला? 300ला. ठीक आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा स्टॉल आहे. काय काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे नॉनव्हेज आहे चिकन हां हां. आणि हे बकऱ्याची मटण आहे. अच्छा ही मुंग्याच्या शेंगाची भाजी अच्छा. हे साधा वरण आहे हां हां. आणि हे मिक्स व्हेज अच्छा अच्छा. हां हां. हे बेसन आणि बेसन भाकर आणि हे पोळी अच्छा चपाती. अच्छा. तर मग चिकन मटण कितीला आहे? हे 250 रुपये थाली आहे हा, हा. चिकनची आणि बकऱ्याची मटण 300 रुपये. 300 रुपये. ठीक आहे. चंद्रपूरचा स्टॉल आहे. बघा लांब पोळी गावठी चिकन ज्वारी भाकरी नंतर मग लसूण आहे ते साबुदाणा पापड साबुदाणा वडा आहे. याचा स्टॉल आहे. हो. हे काय आहे? हे
बेसन भाकर हा कितीला आहे बेसन भाकर? 100 रुपये. 100 रुपये. आणि थाली वगैरे आहे का? हो थाली कितीला? तेच ना, मग थाली 100 रुपये. अच्छा, ही 100 रुपये इथे दिले आहेत किमती वगैरे. हा. ज्वारी भाकर आणि सगळं, एक प्लेट चिकन, 2 मांडे 250 रुपये. सातारा जिल्ह्याचा स्टॉल आहे. या इथे बघा सगळे असे हे डिशेस आहेत. किमा पाव, चिकन थाली, नंतर मग सावजी मटण वगैरे. जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. इथे हे काय आहे? चिकन कितीला आहे? हा कितीला? 300. 200ला. अच्छा, आणि थालीमध्ये 300ला आहे. आणि हे मटण. अच्छा, अजून काय काय आहे? अच्छा अच्छा, रस्स्यावाला आहे ते. चिकन रस्सा. अच्छा ठीक आहे. स्टॉल आहे पावभाजी, वडापाव आणि ते सगळे. वडापाव कितीला आहे? हा अच्छा, 30ला एक, 50ला 2. जिल्ह्याचा स्टॉल आहे. हे कसं आहे? दही धपाटा. नाही मग? हा आमलेट व्हेज आमलेट कितीला? 150ला. आणि मसाला पापड? 80 रुपये. आणि हे काय आहे? 150 रुपये. 150 रुपयाला आहे. लक्ष्मी नंदुरबारचा हा स्टॉल आहे. त्या इकडे पण बघा हे सगळे असे डिशेस आहेत. व्हेज थाली आहे, नॉन व्हेज थाली, झुणका भाकर, व्हेज पुलाव, हे सगळा या इथे असे डिशेस आहेत. हा कोल्हापूरचा हा स्टॉल आहे. त्या इथे बघा कोल्हापूर मटण थाली, कोल्हापूर चिकन थाली, नंतर मग वडा कोंबडा वगैरे सगळं आहे. तांबडा पांढरा रस्सा वगैरे सुद्धा या स्टॉलवरती आहे. तर मुक्ताई स्वयंसहायता समूह अहिल्यानगरचा हा स्टॉल आहे. त्या इकडे सगळे हे एवढे सगळे असे हे डिशेस आहेत. चिकन मटण वगैरे पण आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा महालक्ष्मी सरस 2026 जो BKCमध्ये चालू आहे आणि याची तारीख आहे 2 मे ते 14 मे आणि याची वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10. तर मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला स्टार्टिंगला सगळं सुशोभीकरण दाखवलेलं आहे, सगळं थीम. आणि नंतर मग आपण 80 स्टॉल असलेल्या भव्य अशा AC फूड झोनमध्ये फूड कोर्टमधले सगळे स्टॉल आणि तिथे काय काय खाद्यपदार्थ आहेत ते सगळं दाखवलेलं आहे. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आणि तुम्ही ह्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला 14 तारखेपर्यंत तुम्ही नक्की या. धन्यवाद.